ठरलं तर मग या मालिकेच्या 1 एप्रिलच्या भागामध्ये आता सायलीने जे काही आता छानपैकी योजना केलेली आहे ती योजना अगदी यशस्वी झालेली आहे. तिने मुद्दाम भांडण उकरून काढलंय आणि भांडण उकरून काढत आता तिने प्रियाचे केस धरलेत. पण पण या सगळ्यामध्ये जे काही भांडण चाललंय त्याचा कोणताच अर्थ बाकी सगळ्यांना लागतच नाहीये. आणि हे सगळं आवाज ऐकून अस्मिता आले. काय चाललंय? रस्त्यावरची भांडणं चाललेत. यावरती अश्विन म्हणतो, "बघ ना, सायली वहिनी कशी वेड्यासारखी झाले. तिच्या अंगात काय आलंय बघा तरी. कशी वागतीये राक्षसासारखी." यावरती मग आता इकडे सायली सांगायला लागते, "अस्मिताताई, अहो आईंनी आपल्या घराच्या चाव्या या तन्वीकडे दिल्यात, या प्रियाकडे चाव्या दिल्यात." अस्मिता म्हणते, "काय? हिच्याकडे चाव्या दिल्यात? ते कसं काय?" "नाही, नाही मम्मा, हे तू बरोबर नाही केलंस." सायली सांगते, "तेच सांगतेय मी." आणि असं म्हणत सायली आता तिच्या हातातून त्या चाव्या हिसकावून घेते. प्रिया सांगते, "खबरदार, खबरदार, तू जर का हे केलंस तर. आईने मला या सगळ्यामध्ये आता चाव्या दिल्या होत्या आणि असं असताना तू माझ्या चाव्या हिसकावून घेतल्यास." यावरती मग आता सायली तरी पण चावी हिसकावून घेते. प्रिया म्हणते, "ठीक आहे, तुला जर का चावी हिसकावून घ्यायचे ना, घे हिसकावून. पण आईनी जो मला मान पान दिलाय ना, तो तू कधीच हिसकावून घेऊ शकत नाहीयेस." आणि त्यावरती अश्विन म्हणतो, "काय फालतूगिरी आहे? अरे दादा, हे सगळं काय चाललंय?" यावरती प्रताप म्हणतो, "1 मिनिट, जरा सगळ्यांनी शांत व्हा." "अर्जुन, अरे सायली असं का वागले? हे का वागले जरा बघून ये बरं. असं जनरली ती वागत नाहीये." असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो, "हो डॅड, मी आलो." असं म्हणत अर्जुन आता इकडे आलेला आहे, ते म्हणजे सायलीकडे. सायलीकडे आल्यावरती लगेचच आता इकडे तो म्हणतो, "काय चाललंय? म्हणजे कधीही एकही शब्द न बोलणारी तू आज आता डायरेक्ट मारामारीवरती आलीस. मला तर काही कळायलाच मार्ग नाहीये." यावरती सायली आता सांगायला लागते, "जर का असं तसं प्रियाकडे तिचा केस मागितला असता तर तिने आपल्याला दिला असता का? नाही ना. आणि त्याचमुळे मी आता हा केस तिच्याकडून घेतला ना अशा पद्धतीने." असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन म्हणतो, "अच्छा, म्हणजे हे सगळं जे काही चालू होतं ते त्या कारणासाठी चालू होतं." यावरती सायली म्हणते, "मग काय, हे सगळं सगळं त्याचसाठी सुरू होतं." अर्जुन म्हणतो, "अरे वा, सायली 2.0 व्हर्जन हे आत्तापर्यंत मी बघितलं होतं, पण आत्ता आत्ता सगळ्याच लोकांनी सायलीचं 2.0 व्हर्जन पाहिलेलं आहे." हे सगळं चालू असताना मग आता इकडे प्रिया सांगते आहे, "आई, तुम्हाला ज्या वेळेला ती चावी दिलीस ना, मला इतका आनंद झाला होता, म्हणून सांगू तुला. पण पण माझा आनंद हा थोड्याच वेळासाठी टिकला. बघितलंस ना ते सायलीने काय केलं ते." तोपर्यंत अश्विन म्हणतो, "हो मम्मा, अगं सायलीचं खरं रूप आत्ता तरी तुमच्या सगळ्यांच्या समोर आता आलंय ना." इकडे तोपर्यंत आता सायली सांगत आहे, "आता आपल्याला मैनावती आणि त्याचबरोबर आता इकडे प्रतिमात्या या दोघांचं जर का आता सॅम्पल मिळाले की झालं. आता आपलं काम झालेलं आहे." इकडे तोपर्यंत मग आता प्रिया सांगते, "ही सायली अशीच आहे. तुम्हाला असं वाटत आहे की या सगळ्यामध्ये आता इकडे ती प्रत्येक वेळेला चांगली वागते, पण नाही. ती प्रत्येक वेळेला काही चांगली वागत नाहीये. ती फक्त नाटक करते." म्हणजे ती ज्या वेळेला इथे होती ना, ज्या वेळेला ती आता मधुभाऊंच्या आश्रमात होती ना, त्यावेळेला सुद्धा आता तिने हेच केलं. तिने प्रत्येक वेळेला माझ्या बाबतीत कुणी काही चांगलं बोललं किंवा माझ्याशी जरा कोणी 4 शब्द चांगले बोलले की तिला ते सहन व्हायचं नाही आणि त्यानंतर ती आता खूप मोठा तमाशा करायची. हे तिचं नेहमीचंच होतं आणि सायली अशीच आहे राक्षसासारखी. इकडे तोपर्यंत सायली आता एका ह्याच्यामध्ये प्रियाचे सॅम्पल हे करते आणि तितक्यात तिला प्रतिमाचा कॉल आलाय. प्रतिमा सांगते, "हॅलो सायली, अगं आपण ठरवलं होतं ना की आता मला जे काय वाटतंय ते आता किती खरं आहे, किती खोटं आहे, हे सगळं जाणून घेण्यासाठी आता आपण हे करणार होतो ना." यावरती सायली म्हणते, "हो प्रतिमा आत्या." मग प्रतिमा सांगते, "मग आज तुला वेळ आहे का? आज आता मी तन्वीला बोलावून घेते आणि मग तिची टेस्ट सुद्धा घेते आणि तुला सुद्धा बोलवते." यावरती सायली सांगते, "हो ठीक आहे, तुम्ही काहीच चिंता करू नका. मी लवकरात लवकर आता मात्र येणार आहे." असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते ती की "ठीक आहे, मी ताबडतोब मी येईन. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका." असं म्हटल्यावरती मग आता सायली तिकडे जायला निघते. इकडे तोपर्यंत आता इकडे अश्विन सांगतोय की "डॅड, मला काय वाटतंय माहितीये का? तुम्ही या सगळ्यामध्ये सायली वहिनीला जाब विचारा." यावरती प्रताप म्हणतो, "अरे, ते काय लहान मुलाचा खेळ आहे का?" यावरती मग आता कल्पना सांगायला लागते, "हे बघ तन्वी आपली समजूतदार आहे.
काहीही झालं तरी सुद्धा ती आता प्रत्येक गोष्ट समजून घेते आणि त्यामुळे आपण या सगळ्यामध्ये आता इकडे जास्त नको वाढवूया. प्रिया सांगते, "हो अश्विन, मला सुद्धा पटतंय हे." आता प्रिया विचार करते, "नाही समजूतदारपणा दाखवू तर काय करू? काही झालं तरी सुद्धा समजूतदारपणा हा आता मला दाखवायलाच पाहिजे. नाहीतर नाहीतर या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा ही लोकं माझ्यावरतीच उलटतील." आणि म्हणून आता या सगळ्यामध्ये ती लगेचच अश्विनला म्हणायला लागते, "अश्विन, अरे जाऊ दे ना, आई म्हणतात ते बरोबर आहे." यावरती मग आता कल्पना सांगायला लागते, "जा अश्विन, तू हिला रूममध्ये घेऊन जा." असं म्हटल्यावरती अश्विन आता तिला रूममध्ये घेऊन जातो. अश्विन रूममध्ये इकडे प्रियाला घेऊन गेल्यावरती सगळेजण खदाखदा हसायला लागतात. अस्मिता म्हणते, "काय झालंय?" यावरती आता इकडे कल्पना सगळा प्लॅन सांगायला यावरती कल्पना आता घडलेला सगळा प्रकार सांगायला लागते. "अगं, तुला माहिती आहे का? म्हणजे आता अगं सायलीनेच सांगितलं होतं हे सगळं." त्यावरती मग आता अस्मिता म्हणते, "काय सायलीने सांगितलं होतं?" यावरती कल्पना म्हणते, "हो, अगं सायलीनेच सांगितलं होतं की तिला आता चाव्या द्या आणि त्यानंतर हा प्लॅन सायली करणार होती. याच्याबद्दल मला काही माहीत नाहीये." अस्मिता म्हणते, "सायलीच्या मनामध्ये चाललंय तरी काय? म्हणजे याच्या आधी सुद्धा आता तिने तुम्हाला तिच्यासोबत चांगलं वागायला सांगितलं होतं ना?" यावरती कल्पना म्हणते, "हो, पण जे काही सायली आणि अर्जुन करतील ते या घराच्या भल्याचंच करणार याची आम्हाला खात्री आहे." इकडे अर्जुन सांगतो, "हे बघ, मैनाला आपण आता DNA सॅम्पलसाठी केस मागू शकतो, कारण मैनाला सगळ्या गोष्टी आता माहिती आहेत. पण पण या सगळ्यामध्ये आपण आता म्हणजे आपण प्रतिमा आत्याला काय सांगणार की आता तुमची ती मुलगी आहे की नाही याच्याबद्दलची आता माहिती आम्हाला हवी आहे, म्हणून केस द्या." यावरती सायली म्हणते, "नाही, असं काही होणार नाहीये. आता तसंही मी प्रतिमात्यांकडे जाणार आहे. मी न वेगळं काहीतरी कारण सांगेन, त्यांना स्पष्टपणे काहीच सांगणार नाही आणि त्यांच्याकडून आता मात्र मी स्वतः सॅम्पल घेईन." यावरती मग आता अर्जुन इकडे बोलायला लागतो, "ठीक आहे, काहीच काळजी करू नकोस, लवकरात लवकर हे सापडेल आपल्याला." यावरती सायली सांगते, "मी त्या दिवसाची वाट पाहत आहे ज्या वेळेला या 2 पिशव्यांच्या मध्ये मैनावती आणि प्रतिमा आत्या या दोघींचे सॅम्पल असतील आणि ते आपण DNA टेस्टसाठी देऊ." अर्जुन म्हणतोय, "हे तर सगळं ठीक आहे, पण एक गोष्ट तुला आता मी सांगू का? खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये आता प्रियाला जर का समजलं ना की या सगळ्यामध्ये आपण आता सॅम्पल गोळा करतोय, तर ती सॅम्पल टॅम्पर करण्याचा किंवा बदलण्याचा 100% प्रयत्न करेल." यावरती सायली म्हणते, "या सगळ्याची सोय आता मी केलेली आहे." सायलीने नावं टाकून आता इकडे 2 पिशव्या अर्जुनच्या हातात दिलेली आहे. प्रतिमाची पिशवी स्वतःकडे, मैनावतीची पिशवी अर्जुनकडे. अर्जुन आता मैनावतीकडे जायला निघालाय. इकडे आता सचिन छोट्या बेबीला खेळवत असताना त्याला आता साक्षीचा कॉल आलेला आहे. साक्षीचा कॉल आल्यावरती साक्षी सांगते, "काय चाललंय तुझं? म्हणजे आता तुला किती वेळा सांगितलंय मी, माझा फोन उचलत नाहीयेस, माझ्यासोबत बोलत नाहीयेस. मला तर तुझं आता काहीच खरं वाटत नाहीये." यावरती तो म्हणतो, "अगं असं काय करतेस अस्मी? मी बाळाला खेळवतोय ना आणि बाळाला खेळवत असल्यामुळे आता मात्र मला तुझ्याशी बोलता येत नाहीये. मी भेटेन तुला नंतर." यावरती मग आता लगेचच अस्मिता सांगायला इकडे आता साक्षी सांगायला लागते, "तू नाटक करतोयस. तू तुझ्या संसारामध्ये रमलायस, ते काही नाहीये. मला येऊन भेटायचं." पण आता सचिन फोन कट करतो. इकडे आता साक्षी चांगलीच चिडलेली आहे आणि ती आता सांगत आहे, "नाही नाही, काहीही झालं ना तरी सुद्धा हा सचिन जर का मला अशा पद्धतीने जुलवतोय ना, तर मला याचा बदला घेतलाच पाहिजे." असं म्हणत ती आता डायरेक्ट जायला निघालेली आहे. ती म्हणजे आता इकडे सुभेदारांच्या घरात. इकडे प्रिया आता रूममध्ये आले आणि त्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतोय, "अश्विन, मला तर ह्या सायली बहिणीचं खरंच काही कळतच नाहीये." तितक्यात प्रतिमाचा फोन आलाय आणि त्यावर प्रिया थोडीशी गडबडले, "आई स्वतःहून मला का फोन करतेय?" आणि त्यावरती आता इकडे अश्विन म्हणतो, "असेल, सायली बहिणीने तक्रार केली असेल, उचल तू फोन." आणि मग प्रिया फोन उचलते घाबरत घाबरत. त्यावरती मग आता प्रतिमा म्हणते, "अगं तन्वी, खरं तर मी तुला आमंत्रण देण्यासाठी कॉल केलेला आहे." प्रिया म्हणते, "आमंत्रण? आणि ते कसलं?" त्यावरती कल्पना तिला आता प्रतिमा सांगायला लागते, "अगं मला कल्पना सांगत होती की तू हल्ली खूप छान वागतेस, घरच्यांशी सगळ्यांशी समजुतीने घेतेस, सगळ्या घरच्यांना समजून घेतेस आणि असं असताना मग आता तुला या सगळ्यामध्ये मी म्हटलं जेवायला घरी बोलवूया." यावरती मग आता सुमन म्हणते, "अगं हो, तुझं खूपच कौतुक आता इकडे कल्पना वहिनी करत होत्या." मग आता अस्मिता खूप खुश होते आणि अश्विन, "मी माहेरपणाला जाणार, मी माहेरपणाला जाणार." म्हणून खूपच खुश होत आहे. बरं, हे सगळं चालू असताना तोपर्यंत मग आता इकडे अर्जुन आलेला आहे सदाशिव आणि मैनावतीकडे आणि DNA टेस्ट बद्दल सांगतोय. यावरती मग आता सदा म्हणतो, "DNA टेस्ट आणि ते काय असतं?"
यावरती अर्जुन सांगतोय म्हणजे कसं आहे ना, काही झालं तरी सुद्धा जर का आता तुमची मुलगी बबली आहे हे सिद्ध करायचं असेल तर ही टेस्ट करायला लागेल. यावरती सदा म्हणतो त्याची गरज काय? आम्ही सांगू की स्वतः येऊन? यावरती अर्जुन म्हणतो आता तुमचं एकंदर रेकॉर्ड बघता तुमच्यावरती कुणीही विश्वास ठेवणार नाहीये की आता तुम्ही या सगळ्यामध्ये खरं बोलताय. यावर सदा म्हणतो हो हो ते पण बरोबर आहे. आणि त्याचमुळे आता इकडे तुम्ही तुमचे जर का सॅम्पल दिलेत ना तर आपण DNA टेस्ट करू. मग आता मैना आपले केसाचे सॅम्पल देते आणि त्यानंतर मग आता मैनाचे सॅम्पल तर मिळाल्यावरती आता फक्त प्रतिमाचे सॅम्पल मिळणं बाकी असतं. इकडे तोपर्यंत आता सचिनला अस्मिता सांगत असते, अरे सचिन तू असं काय करतोयस? म्हणजे खरं सांगायचं तर आता मी माझ्या परीने 100% प्रयत्न करतीये ना. तुला काय वाटतंय की मी आता तुला फसवते का? यावरती तो म्हणतो नाही ग अस्मी, तुझ्यावरती 100% विश्वास आहे. पण आता माझ्यामुळे या घरातली तुझी किंमत कमी होत चाललेली आहे. अस्मिता म्हणतो काय बोलतोयस तू? यावरती तो म्हणतो बघितलंस ना, म्हणजे आता या घरात याच्या आधी तुला किती मान होता, किती सन्मान होता. प्रत्येक जण तुझा शब्द पाळायचं, पण तू नवऱ्यावरती प्रेम करायला लागल्यापासून तुझं मान पान तुझा सन्मान कुणीही करत नाहीये आणि तेच मला खूप वाईट वाटतं. असं म्हणत तो आता अस्मिताला चिडवतोय. चिडवून आता तो मनातल्या मनात विचार करतोय, जा जा अस्मी जा, लवकरात लवकर तुझ्या घरच्यांना आता मात्र जाब विचार, जा अस्मी जा, असं तो मनातल्या मनात बोलतोय. तोपर्यंत प्रिया इकडे आलेली आहे. प्रतिमाने छानपैकी जेवण केलंय आणि जेवण करून प्रतिमा आता इकडे प्रियाला जेवायला बोलवते. तन्वी ये, अगं तुझ्या आवडीचं सगळं जेवण झालेलं आहे, असं ती म्हणायला लागते. पण त्याच वेळेला प्रिया आता तिकडे येते आणि येऊ हे काय जेवण? म्हणजे आता मी घरी पण तेच खाते, इथे पण तेच पोळी भाजी हे ते 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 असं ती म्हणते. त्यावरती कल्पना प्रतिमा तिला सांगायला लागते, ठीक आहे तू एक काम कर, तुला आता जितकं हवे तेवढं खा, बाकी सगळं काढून टाक. मग आता प्रिया सगळं दारातनं काढून टाकते, एक मसाले भात घेते आणि काहीतरी खायला लागते. तोपर्यंत मग आता इकडे सांगायला लागते ती म्हणजे प्रतिमा की बघ ना, म्हणजे मला कळतच नाहीये की हे सगळं काय चाललंय. तन्वी अशी कशी वागते? पहिले तर माझ्या हातचं सगळं तिला काही आवडायचं. यावरती आता इकडे प्रियाला सुमन सांगायला लागते, अगं तन्वी कसं झालंय जेवण? तुझ्या आईला सांग तरी. यावरती प्रिया सांगते हो ठीक आहे. तोपर्यंत अर्जुनचा सायलीला कॉल आलेला आहे आणि अर्जुन सायलीला सांगत आहे की मला मैनाचे DNA सॅम्पल सापडलेत. यावरती सायली सांगते हो, मी सुद्धा प्रतिमा त्यांच्या घराच्या बाहेर आहे आणि आत्ताच्या आत्ता मी त्यांचे सॅम्पल सुद्धा घेते आहे. मग आता इकडे तोपर्यंत सायली येईपर्यंत प्रतिमा सांगायला लागते, तन्वी मी तुझ्या केसाला हेड मसाज करून देऊ का? यावरती आधी प्रिया नको म्हणते, पण त्यानंतर मग आता सुमन सांगते, लहानपणी तुला हे सगळं खूप खूप आवडायचं, असं म्हटल्यावरती ठीक आहे. मग ती हेड मसाज करते. त्यावेळेला सुमन म्हणते, अगं तन्वी मोबाईल ठेव बाजूला, आईसोबत गप्पा मार. त्यावरती आता इकडे सांगायला लागते प्रतिमा, अगं तू लहान होतीस ना त्यावेळेला हेड मसाज दिला की इतकी बडबड बडबड दिवसभराच्या सगळ्या गोष्टी सांगायचीस. यावरती प्रिया सांगते, अगं ते जुनं झालं आता सगळं, आता मला त्या सगळ्या गोष्टी आवडत नाहीत, मला शांत राहायला आवडतं. तितक्यात सायली येते आणि प्रतिमा, ते काय चाललंय? म्हणजे तुम्ही इतक्या चांगल्या कशा वागू शकता? तुमची मुलगी तुमच्यासोबत किती चुकीचं काही करते तरी पण. यावरती सायलीवरती प्रतिमा काही बोलणार तर प्रिया चिडते आणि हे बघ तू माझ्या आणि माझ्या आईच्या मध्ये आता भांडण लावू नको, चल इथून निघून जा. यावरती प्रतिमा सांगते, हे बघ तुला मगाशी काही बोलायचं नव्हतं की नाही, मग आत्ता पण तू शांत बस. त्यावरती प्रिया आता नाटक करत सुरू करते आणि ती सांगते, हा आई, अगं किती छान, मला वाटतंय किती दिवसांनी तू आता हेड मसाज देत आहेस. खरंच इतकं छान जेवण केलंस, मला जेवायला बोलवलंस, मला आता खूपच छान वाटतंय. असं म्हणत असताना सायलीला सुमन फ्रूट कस्टर्ड आणून देते आणि कसं झालंय? सायली म्हणते, इतकं सुंदर झालंय ना, मी आत्तापर्यंत अनेक वेळा खाल्लं पण हे खूपच सुंदर आहे. सुमन सांगते, याच्यामध्ये आईच्या मायेची ऊब आहे सायली. असं म्हटल्यावरती मग आता इकडे सायली ते फ्रूट हे खाती आहे. पुढील भागामध्ये इकडे आता आलेली आहे ती म्हणजे साक्षी. साक्षी आता भंगारवाली बनून आले आणि आता सचिनला सांगते, तू काय माझ्यापासून लांब पळण्याचा प्रयत्न करतोस का? आणि तुला काय वाटतंय की हा तुझा प्रयत्न यशस्वी होईल का? मी सुद्धा आलेली आहे तुला आता रंगेहात पकडायला. त्यानंतर मग आता सचिन गडबडलाय आणि तोपर्यंत इकडे आता प्रिया तर निघून गेलेली आहे आणि आता प्रिया घरी यायला निघते. त्यावेळेला प्रतिमा सांगते, खरं तर सांगू का, ही परीक्षा मी आता तन्वीसाठी घेतली होती. तन्वी तर या परीक्षेत सपसेल नापास झाली,
पण सायली, तुझी परीक्षा नसताना सुद्धा तू याच्यामध्ये 100% गुणांनी पास झालेस. हे करत असताना सायली आता प्रतिमाला हेड मसाज देते आणि तिचा एक केस पण घेते. प्रिया आता घरी यायला निघालेली आहे. तोपर्यंत सायलीने आता मात्र आपल्या ह्याच्यामध्ये प्रतिमाचा केस ठेवताना साधारण काहीतरी प्रियाला संशय आलेला आहे. इकडे प्रिया घरी येते त्यावेळेला ती साक्षीला धडकते आणि साक्षीला पाहिल्यावरती प्रियाला धक्का बसलाय. बरं, तोपर्यंत इकडे आता आलेली आहे ती म्हणजे सायली, आणि सायली सुद्धा बघते की काहीतरी गडबड आहे. आता ही साक्षी इकडे आलेली आहे. ही गोष्ट सायलीला कळणार का? आणि सायली या सगळ्यामध्ये साक्षीला रंगेहात पकडू शकेल का? येणाऱ्या भागामध्ये सगळ्या गोष्टी आता पाहायला मिळणार आहेत.